नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली DCC बँक भरती पदभरती 2026 साठी मित्रांनो बघायची की आपण आज संगणक विशेष प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आधीच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जवळपास बघायची की मित्रांनो संगणकावरचे जी की विशेष असे मित्रांनो 60 प्रश्नसंच पाहणार आहोत. आणि मित्रांनो बघा, तुमचे बघायची की मित्रांनो येणाऱ्या बघायची की परीक्षेमध्ये संगणकाविषयीचे मित्रांनो जी की 10 पैकी 10 गुण बघा मित्रांनो जी की पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो बघायची व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यास करा. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर याच प्रकारचे मित्रांनो रोज व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आता सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला बघा, ॲपल कंपनीत वापरात असलेल्या संगणक प्रणालीचे नाव काय आहे? मित्रांनो, ॲपल कंपनीत वापरात असलेल्या जी की संगणक प्रणालीचं नाव हे मित्रांनो जी की iOS हे मित्रांनो असणार असेल. पुन्हा इंटरनेट संबंधित HTTP संज्ञाचा फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, इंटरनेट संबंधित HTTP या संज्ञांचा फुल फॉर्म हा बघायची की उत्तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे मित्रांनो या ठिकाणी असणार असेल. ओके, पुन्हा हालमत्ता नाही तर मालमत्ता असं आहे बघा, ते माफी असावी. मालमत्ता नोंदणी संबंधाची संगणक प्रणाली कोणती? मित्रांनो, मालमत्ता नोंदणी संबंधाची जी की संगणक प्रणाली ही मित्रांनो जी की स्तरित आहे असणार असेल. पुन्हा संगणकाशी संबंधित FTPचे दीर्घरूप काय आहे? तर मित्रांनो या FTPचं बघायचे की दीर्घरूप हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल मित्रांनो असं असणार असेल. पुन्हा डाटा कम्युनिकेशन रेट, मित्रांनो बघा, डाटा कम्युनिकेशन रेट मोजण्याचे एकक काय आहे? तर मित्रांनो बघायचे की बीट्स पर सेकंद मित्रांनो की बघायचे की एकक असणार असेल. पुन्हा एक मिनिट, आता महासंगणकाचा वेग मोजण्याचे एकक काय आहे? तर मित्रांनो महासंगणकाचा वेग मोजण्याचं एकक हे बघायचे की मित्रांनो नॅनो सेकंद आहे, लक्षात ठेवा. पुन्हा आय लव्ह यू, मित्रांनो बघा, आय लव्ह यू हा एक संगणकाचा डॅश डॅश आहे. तर मित्रांनो बघा, हा एक संगणकाचा बघायचे की व्हायरस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुन्हा संगणक जाळ्यासोबती जोडणी तपासण्यासाठी मित्रांनो संगणक जाळ्यासोबती जोडणी तपासण्यासोबती जी की मित्रांनो साठी वापरता आली ती संज्ञा डॅश डॅश. मित्रांनो बघायची की याचं उत्तर बघायचे की पिंग मित्रांनो या ठिकाणी असणार असेल. ओके, फटाफट मित्रांनो बघा रिव्हिजन करून घेतो, थोडेही वेळ लागत नाही, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. आता मित्रांनो बघा, सांगली जिल्हा DCC बँक भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांक फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही काय करा, या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो घ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो मी हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघायचे की आपल्या परीक्षेला शेवटचे काहीच दुसरे काही उरलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका, कारण सध्याच्या जर घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत खूप कमी आहे. आणि मित्रांनो बघा, याच्यामध्ये एकदम 5000 प्रश्न संच बघायचे की खूप जास्त आम्ही तुम्हाला मटेरियल ठिकाणी देत आहोत. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, जर कमीत कमी मित्रांनो बघा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करण्यासाठी मित्रांनो जो आपला हा महाटोकळा असणार असेल या ठिकाणी एक मित्रांनो जी की अत्यंत उपयुक्त असं साधारण ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुन्हा ईमेलची पुढची पायरी म्हणजे डॅश डॅश. मित्रांनो बघा, ईमेलची जे की पुढची पायरी म्हणजे काय, तर इन्स्टंट मेसेजिंग मित्रांनो होईल. पुन्हा संगणकाच्या 5व्या पिढीची सुरुवात कधी झाली? मित्रांनो जे की संगणकाच्या 5व्या पिढीची सुरुवात ही मित्रांनो बघा जी की 1980ला मित्रांनो झालेली आहे. आणि मित्रांनो बघा, आता जे आपल्या घरामध्ये लॅपटॉप आहे आणि मित्रांनो बघा जे की कॅम्प्युटर आहेत मित्रांनो ते हे बघा जे की संपूर्ण मित्रांनो जे की आत्ताच्या म्हणजे 5व्या पिढीचे आहेत. ओके, लक्षात ठेवा. आता पुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्याचा अंमल कधीपासून झाला? मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायद्याचा अंमल हा बघा की 17 ऑक्टोबर 2000 पासून मित्रांनो झालेला आहे. बघा 12वा सायबर बॉलिंग म्हणजे काय किंवा म्हणजे डॅश डॅश. मित्रांनो सायबर बॉलिंग म्हणजे जे की इंटरनेटद्वारे धमकावणे आहे, लक्षात ठेवा. ओके, आता यूट्यूब या संकेतस्थळाचे जनक कोण आहेत? मित्रांनो बघा यूट्यूब बघा जी की तुम्ही ज्याच्यावर मित्र ज्या ॲपवर बघा जी आपल्या मित्रांनी व्हिडिओ पाहतात जे की यूट्यूब. ओके, आता या यूट्यूबचा मित्रांनो या संकेतस्थळाचा जनक कोण आहे? तर मित्रांनो याचा जनक बघा जे की निल्सन मित्रांनो असणार असेल. ओके, पुढे कोबोल मित्रांनो COBOL कोबोलचे विस्तारित रूप काय आहे? मित्रांनो बघा कोबोलचं विस्तारित रूप कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज मित्रांनो असं असणार असेल. आता
याहू YAHOO मित्रांनो बघा याहूचे निर्माते कोण आहेत तर बघायचे की डेव्हिड फिओ व जेरी जांग हे मित्रांनो बघायचे की याहू या मित्रांनो बघायचे की वेबसाईटचे मित्रांनो निर्माते आहेत. पुन्हा संगणकात टेबलमधील सेल्स नष्ट करण्यासाठी फंक्शन कोणते वापरतात मित्रांनो बघा संगणकातील जे टेबलमधील मित्रांनो बघा सेल्स असतात ते नष्ट करण्यासाठी कोणतं फंक्शन वापरलं जातं तर बघायचे की मित्रांनो डिलीट सेल्स आपल्या प्रश्नाचं बघायचे की मित्रांनो हे करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो हे संपूर्ण 60 पैकी 60 प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणार आहे मित्रांनो बघा 24 ते 48 तासाच्या मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या कारण 100% मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की बघा यातल्याच मित्रांनो बघा तुम्हाला 10 प्रश्नसंच बघायचे की मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे प्रश्नसंच लिहून घ्या. ओके. आता संगणकाचा मान्य नसलेला वापर करणे डॅश डॅश मित्रांनो बघा संगणकाचा मान्य नसलेला वापर करणे म्हणजे हॅकिंग होय लक्षात ठेवा. आता DOOS मित्रांनो DOS मित्रांनो DDoS हे एक डॅश डॅश वितरित संगणकीय जाळ्यावरील हल्ला मित्रांनो बघा DOS हे बघायचे की मित्रांनो बॉट नेट्स मित्रांनो बघायचे की बॉट नेट्स ही वितरित संगणकीय जाळ्यावरील मित्रांनो बघायचे की हल्ला आहे. ओके लक्षात ठेवा. पुन्हा इंटरनेटच्या नेटवर्किंग प्रतिकाराचा प्रकार डॅश डॅश आहे मित्रांनो बघा इंटरनेटचा नेटवर्किंग प्रतिकाराचा प्रकार हा कोणता तर पॅकेट स्विचर्ड नेटवर्क हा मित्रांनो बघायचे की असणार असेल. ओके. आता संगणक विषाणूचा जनक कोण मित्रांनो बघा संगणक विषाणूचा जनक हा बघायचे की जॉब न्यूमन हा मित्रांनो बघायचे की या ठिकाणी असणार असेल. पुन्हा ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण मित्रांनो ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ बघायचे की रे टॉम निल्सन मित्रांनो हे असणार असतील. USB मित्रांनो USBचा फुल फॉर्म काय किंवा बघायचे की मित्रांनो लॉंग फॉर्म कोणता तर बघायचे की युनिव्हर्सल सिरियल बस मित्रांनो असं बघायचे की आपल्या ठिकाणी उत्तर असेल. ओके. पुन्हा जीमेल कोणत्या कंपनीची सेवा आहे मित्रांनो बघा जीमेल ही बघायची की गुगल या कंपनीची मित्रांनो सेवा असणार असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. गुगलचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो बघा गुगल या बघायचे की वेबसाईटचे मित्रांनो जे की संस्थापक कोण आहेत तर लैरी पेज आणि सेंगेई ब्रिन हे मित्रांनो बघा की या वेबसाईटचे मित्रांनो संस्थापक आहेत. माहिती पाठवण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर मित्रांनो बघा जे की माहिती पाठवण्यासाठी जे की मोडेम या मित्रांनो उपकरणाचा जे की वापर केला जातो. ओके. हां भारताचा पहिला महासंगणक कोणता तर मित्रांनो भारताचा पहिला महासंगणक हा बघा की परम 8000 मित्रांनो असणार असेल. भारताचा पहिला संगणक कोणता मित्रांनो बघा भारताचा पहिला महासंगणक हा परम 8000 असणार आहे आणि पहिला संगणक हा बघायचा की सिद्धार्थ होता. ओके लक्षात ठेवा. हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत मित्रांनो हॉटमेल बघायचे की या फ्री ईमेल सेवेचे जनक जे की साबीर भाटिया हे मित्रांनो असणार असेल. पुन्हा माऊसचा शोध कोणी लावला तर मित्रांनो बघायचे की माऊसचा शोध हा बघायचे की डग्लस एंजलबर्ट यांनी मित्रांनो लावलेला आहे. इंटरनेटचा पिता कोणाला म्हणतात मित्रांनो बघा इंटरनेटचा पिता असेच बघायचे की विंटेन सर्फ या मित्रांनो बघायचे की व्यक्तीला म्हटलं जातं. मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना कोणी केली बिल गेट्स यांनी मित्रांनो बघायचे की 1975 वर्षी बघायचे की मायक्रोसॉफ्ट या मित्रांनो कंपनीची स्थापना केली होती. संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते तर मित्रांनो बघायचे की संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक हे बघायचे की हर्ट्ज हे या ठिकाणी असणार असेल. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात मित्रांनो संगणकाची स्मरणशक्ती ही बघायची की बाईट्समध्ये मित्रांनो मोजली जाते. पुन्हा VoIP मित्रांनो VoIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचे मित्रांनो बघायचे की संक्षिप्त रूप आहे. इंटरनेट जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास काय म्हणतात मित्रांनो इंटरनेट जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्याला मित्रांनो बघायचे की इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय आहे तर मित्रांनो ट्विटर या समाज माध्यमाचं नवीन नाव हे बघायचे की एक्स म्हणजे एलॉन मस्क हे मित्रांनो असणार असेल. पुन्हा आता IMEI मित्रांनो IMEI या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो IME आणि I या संज्ञेचा फुल फॉर्म इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा असणार असेल. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीज काय म्हणतात मित्रांनो रॅम असे म्हटले जाते RAM बघा RAM रॅम. ओके लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे बघा तर रॅम म्हणजे काय तर मित्रांनो बघा की रॅडम ॲक्सेस मेमोरी. ओके
लक्षात ठेवा. पुन्हा संगणकातील सर्वात लहान माहिती एकक कोणते मित्रांनो? बघा किती बीट आहे. ओके. पुन्हा संगणकातील इनपुट डिव्हाइस कोणती आहे मित्रांनो? संगणकामधील इनपुट डिव्हाइस हे बघा की माऊस हे मित्रांनो असणार असेल. पुन्हा माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय आहे मित्रांनो? बघा की P2P या संबोधनाचा अर्थ पीअर टू पीअर मित्रांनो असं असणार आहे. PEER टू PEER. ओके. GIF मित्रांनो, GIF या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? GIF या संज्ञेचा फुल फॉर्म ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असं मित्रांनो बघायची की असणार असेल. डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात मित्रांनो? डाटा कम्युनिकेशन हा रेट बघायची की बिट्स पर सेकंदामध्ये मित्रांनो बघायची की मोजला जातो. ईमेल प्रणालीचे कार्य कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर मित्रांनो ईमेल या प्रणालीचं कार्य बघायची की SMTP या बघायची की मित्रांनो प्रोटोकॉलने मित्रांनो होत असतं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की SMTP हे असणार असेल. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान हे बघायचे की संदेश वहनाशी संबंधित आहे. संगणकाच्या भाषा कोणत्या आहेत मित्रांनो? जावा, C++, पायथॉन आणि पर्ल या मित्रांनो बघायचे की संगणकाच्या भाषा आहेत. विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक कोण मित्रांनो? बघायचे की विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक बघायचे की जिमी वेल्स हे मित्रांनो असणार असतील. इंटरनेटचा शोध कोणी लावला मित्रांनो? बघा इंटरनेटचा शोध हा बघायचे की विंटसर्फ या बघायचे की मित्रांनो शास्त्रज्ञाने लावलेला आहे. बघा ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण होते मित्रांनो? बघा ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ हे बघायचे रे टॉम निल्सन हे होते. ओके. पुढे माहिती तंत्रज्ञान कायद्याचा उद्देश काय आहे मित्रांनो? बघा माहिती तंत्रज्ञान कायद्याचा उद्देश हा संगणक, मोबाईल इत्यादी उपकरणांमधून होणारी फसवणूक, बदनामी काळाने नाही तर टाळणे किंवा सायबर गुन्ह्यांना आळा घालणे असा मित्रांनो बघा की याचा या ठिकाणी कारण किंवा उद्देश असणार आहे. ओके. भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत मित्रांनो? बघायचे की भारतीय महासंगणकाचे जनक हे बघायचे की विजय भटकर हे मित्रांनो असणार असतील. एक मिनिट. हां. CDAC मित्रांनो CDACचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? CDACचा फुल फॉर्म सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटर मित्रांनो असणार असेल. पुन्हा CDACची स्थापना कधी झाली मित्रांनो? CDACची स्थापना बघायची की 1988 मध्ये झालेली आहे. CDACचे कार्यालय कोठे आहे मित्रांनो? CDACचं कार्यालय जे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी असणार आहे. संगणकाचे जनक कोण मित्रांनो? बघायचे की संगणकाचे जनक हे चार्ल्स बाबेज असणार आहेत. पुन्हा संगणकाची तात्पुरत्या मेमरीज काय म्हणतात मित्रांनो? बघायचे की संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला बघायचे की रॅम असं म्हटलं जाते. आत्ता सांगलो रॅडम ॲक्सेस मेमोरी. मोबाईलवर वापरण्यात येणारी संगणक प्रणाली कोणती? तर मित्रांनो बघायचे की ती अँड्रॉइड आहे. इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे पहिले लोकप्रिय ब्राउझर कोणते? मोजाक हे आहे. इंटरनेट सुविधा पुरवणारे केंद्र कोणते आहे मित्रांनो? बघा इंटरनेट हे सुविधा पुरविणारे केंद्र हे सायबर कॅफे मित्रांनो म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघायची की सांगली DCC बँक पदभरती 2026च्या संदर्भातले मित्रांनो मोस्ट MP असे बघायचे की मित्रांनो कॉम्प्युटर या विषयावरचे जे की प्रश्न असतात 60. ओके. 60 PYQ. जर तुम्हाला समजा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो भाग आहे जास्तीत जास्त शेअर करा. समजा अजून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो आपल्या चॅनल आत्ताच मी सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.